हाय, मी ॲडमिशन काउन्सिलर कल्पेश शिवसे आणि शूइंग स्टार ॲडमिशन काउन्सिलिंगच्या या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या इंडियन एक्सप्रेसच्या न्यूजपेपरमध्ये एक खूप इंटरेस्टिंग न्यूज आली आहे इंजिनिअरिंगबद्दल आणि त्या न्यूजचं नाव आहे लर्निंग इंजिनिअरिंग इन मदर टंग. ही जी न्यूज आहे ही खूप कामाची आहे कारण की ही आपल्याला अफेक्ट करणार आहे. तर आज मला वाटलं की आज या न्यूजला मी डिकोड केलं पाहिजे आणि जितकं नॉलेज आहे मला ह्या सब्जेक्टवर मी तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे. बट ही न्यूज पूर्णपणे समजण्यासाठी आपल्याला याचं बॅकग्राऊंड समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर बॅकग्राऊंड समजण्यासाठी मी तुम्हाला काही इमेजेस दाखवतो. तर तुम्ही ही न्यूज बघू शकता. 56,000 सीट्स वॅकंट इन इंजिनिअरिंग ॲडमिशन, हायेस्ट वॅकन्सी इन पुणे रिजन. तसंच टाइम्स ऑफ इंडियाची न्यूज आहे महाराष्ट्रामध्ये 57,000 सीट्स वॅकंट. त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेसची न्यूज आहे ओव्हर 50% सीट्स रिमेन वॅकंट. 50,000 सीट्स इन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज रिमेन वॅकंट इंडिया टुडे. तर हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. इथे तुम्ही बघा की 50% सीट्स म्हणजे जवळपास 50,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती सीट्स ह्या वॅकंट राहत आहे आणि ह्या सीट्स आपल्या महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या आहेत. तर हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे गव्हर्नमेंटला कारण की जितके हे आपले इंजिनिअरिंग कॉलेज आहे हे सगळे पॉलिटिशियन्सचे आहे आणि डेफिनेटली हा खूप लॉस मेकिंग बिझनेस झाला होता की इंजिनिअरिंग कॉलेज चालवणं. तर त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने खूप काही इंटरेस्टिंग मेजर्स घेतले टू एन्श्युअर की इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन्स वाढायला पाहिजे आणि त्या मेजर्सबद्दल आपण आता बघूया. फर्स्ट मेजर जे गव्हर्नमेंटने घेतलं ते हे होतं की कॉलेजेसला ऑटोनॉमस बनवलं. जसं कॉलेजेस ऑटोनॉमस झाले तसे पॅरेंट्सला त्यांच्याबद्दल इंटरेस्ट वाढला आणि त्याच्यामुळे ॲडमिशन्स वाढले. तसंच एक परसेप्शनसुद्धा आहे की ऑटोनॉमस कॉलेज चांगले असतात आणि थर्ड आहे की ऑटोनॉमस कॉलेजमध्ये मुलं फेल होत नाही कारण की पेपर तिथेच सेट होते आणि चेक होते. तो ऑटोनॉमस दर्जा मिळाल्यामुळे ॲडमिशन्स वाढल्या. सेकंड मेजर गव्हर्नमेंटने केला की CS आणि IT चा इंटेक वाढवला. सगळे लोक जे आपल्या आजूबाजूला ते हे एकच म्हणतात की तुम्ही CS किंवा ITमध्ये इंजिनिअरिंग करा, तुम्हाला जॉब नक्की भेटणार, बाकी कुठल्या ब्रांचेसमध्ये जॉब नाही आहे. मी हे म्हणत नाही आहे, दिस इज नॉट माय स्टेटमेंट, बट हे सगळं आपल्या आजूबाजूला हेच एन्व्हायरमेंट आहे. त्याच्यामुळे सपोज आपण बघितलं तर सगळ्या स्टुडंटचं फर्स्ट प्रिफरन्स हे डेफिनेटली कॉम्प्युटर सायन्स किंवा IT आहे आणि त्याच्या सीट्स फुल होतात. बट बाकी सगळ्या ज्या ब्रांचेस आहे स्पेसिफिकली मेकॅनिकल, प्रोडक्शन, सिव्हिल, इलेक्ट्रिकल या सगळ्यांमध्ये इंटेक कमी झालेला आहे. तर गव्हर्नमेंटनी खूप साऱ्या कॉलेजेसला त्यांचं CS आणि ITचा इंटेक वाढायची परमिशन दिली आहे. थर्ड जो मेजर आहे तो डेफिनेटली याला रिलेटेडच आहे. तो आहे की CS आणि ITच्या रिलेटेड ब्रांचेस ओपन करा. जसं मागच्या वर्षीपासून 5 नवीन ब्रांचेस सुरू झाल्या. सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्सेस, इंटरनेट ऑफ थिंग्स, ब्लॉकचेन अँड टेक्नॉलॉजी या सगळ्या ब्रांचेस कॉम्प्युटर सायन्स आणि ITला रिलेटेड आहे आणि कारण की त्या रिलेटेड आहेत त्याच्याचमुळे त्याच्यात ॲडमिशन होत आहे. आपल्याकडे त्या ब्रांचेसचा ट्रॅक रेकॉर्ड नाही आहे, आपल्याकडे त्या ब्रांचेसचा प्रॉपर सिलेबस नाही आहे, आपल्याकडे त्या ब्रांचेसचे पासआउट झालेले मुलं नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही अंदाज नसताना सुद्धा तिथे ॲडमिशन भरपूर होत आहे. द रिझन इज कारण की ते CS आणि ITला रिलेटेड आहे. फोर्थ मेजर गव्हर्नमेंटने घेतला की प्रायव्हेट कॉलेजेसला परमिशन दिली की ज्या नॉन परफॉर्मिंग ब्रांचेस आहे ते तुम्ही बंद करू शकता. नॉन परफॉर्मिंग ब्रांचेसमध्ये मेजरली मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, प्रोडक्शन वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या ब्रांचेस बंद केल्या आणि तोच इंटेक दुसऱ्या परफॉर्मिंग ब्रांचेसला ट्रान्सफर केला. फिफ्थ पॉईंट गव्हर्नमेंटने केला की एलिजिबिलिटी रिड्यूस केली. पहिले एलिजिबिलिटी होती 150 मार्क्स ओनली PCM. आता त्याच्यात पण खूप सारे सब क्लॉजेस आहे. इव्हन तुम्ही फिजिक्सला काढून वोकेशनल सब्जेक्ट सुद्धा आणू शकता. तर गव्हर्नमेंटला जो पूल ऑफ स्टुडंट्स एलिजिबल आहे तो वाढवायचा आहे आणि त्याच्यासाठी एलिजिबिलिटी सुद्धा बऱ्यापैकी रिड्यूस केल्या गेली आहे. आणि जो फायनल पॉईंट आहे जो आजच्या आपल्या न्यूजसाठी रेलेव्हंट आहे तो आहे इंट्रोडक्शन ऑफ रिजनल लँग्वेजेस. त्याचं मिनिंग हे आहे की मराठी लँग्वेजमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. गव्हर्नमेंटला वाटलं की खूप सारे जे रिजनल लँग्वेजचे स्टुडंट्स आहे ते इंजिनिअरिंगपासून दूर राहतात कारण की त्यांना वाटते की इंजिनिअरिंगमध्ये इंग्लिश खूप हायर लेवलचं आहे आणि मे बी ते बरोबर करू नाही शकणार, ते फेल होणार. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी एक नवीन मेजर काढला तो आहे इंट्रोडक्शन ऑफ रिजनल लँग्वेजेस आणि आज आपण त्याच्याबद्दलच बोलणार आहोत. तर हे इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेलं आर्टिकल आहे. आर्टिकलचं नाव आहे लर्निंग इंजिनिअरिंग इन मदर टंग अमिट पुअर रिस्पॉन्स एल्सवेअर पुणे कॉलेजेस फिल सीट्स. ओके, आपण ते पण बघू की हे कुठलं कॉलेज आहे आणि त्याच्या डिटेल्ससुद्धा आपण डिटेलमध्ये बघूया. तर यांनी इथे दिलं आहे की मागच्या वर्षी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही काढली. त्याच्यात त्यांनी काढलं होतं की स्टुडंट्स कॅन लर्न इंजिनिअरिंग इन देअर मदर टंग आणि त्याच्यात 19 इंजिनिअरिंग कॉलेजेस हे सिलेक्ट झाले होते की ज्यांनी इंजिनिअरिंग त्यांच्या मदर टंगमध्ये इंट्रोड्यूस केली. त्याच्यात महाराष्ट्रातलं एकच कॉलेज होतं आणि त्या कॉलेजचं नाव होतं पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आता आउट ऑफ दीज 19 कॉलेजेस खूप इंटरेस्टिंग गोष्ट इथे दिली आहे त्यांनी की 9 कॉलेजेस जे आहे 9 कॉलेज डिड नॉट गेट अ सिंगल ॲडमिशन. ठीक आहे. आणि वाईल इन द 10 अदर कॉलेजेस
batches were less than 50% except for PCCA, and I will come back to it why PCCA could manage to get 100% admissions. तर खूप सारे रिझन्स दिले गेले की हा कन्सेप्ट न्यू आहे किंवा लोकांना अवेअरनेस नाही आहे. तर लेट्स टॉक अबाउट PCCA अँड विल अगेन कम बॅक टू दिस आर्टिकल. ओके, हे आपलं सीट डिस्ट्रीब्युशन मॅट्रिक्स आहे. इथे तुम्ही बघू शकता PCCA नाव दिलंय, कम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेज. टोटल सीट्स आहे 60, कॅपमध्ये येतात 48, बाकीच्या मॅनेजमेंट सीट्स आहे 12. कॅप राऊंड 2 नंतर किती सीट्स वॅकंट राहिल्या म्हणजे सगळी ॲडमिशन प्रोसेस संपल्यानंतर तर आपण ते बघू की 7 सीट्स वर वॅकंट आउट ऑफ 48, जसं आपण आधी बघितलं. आणि याच्यात सगळ्यात इंटरेस्टिंग जो पॉईंट आहे तो आहे डेफिनेटली कट ऑफ, कारण की आपल्याला हे समजणं इम्पॉर्टंट आहे की कट ऑफ किती गेला. तर आपण बघू की पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग जे नॉन रिजनल लँग्वेज आहे, सपोज आपण ओपन कॅटेगरीजला बघितला तर त्याचा कट ऑफ होता 98.1% आणि रँक बघितला तर 2720. तेच सपोज आपण खाली आलो रिजनल लँग्वेजला तर रँक होती 9882 आणि कट ऑफ होता 93. म्हणजे हा जो डिफरन्स आहे तो ह्यूज आहे, 98 आणि 93, ऑलमोस्ट 5% आणि त्याच्या मधात होते ऑलमोस्ट 6,000 to 7,000 पीपल. आता लेट्स गो बॅक टू द न्यूज. इथे एक मॅडम आहे अश्विनी वजे, जी अकॅडमिक कोऑर्डिनेटर आहे PCCA मध्ये. त्यांनी सांगितलं की इट इज नॉट दॅट द स्टुडंट्स वर ओव्हर एक्साइटेड, दे वर नॉट ओव्हर एक्साइटेड, दे आर नॉट व्हेरी ईगर ऑल्सो, बट दे टूक ॲडमिशन बिकॉज दे आर गेटिंग इन टू PCCA. असं त्यांनी लिहिलं, इट इज नॉट ॲज इफ स्टुडंट्स वर ओव्हर एक्साइटेड टू टेक ॲडमिशन. In fact, we convinced a lot of parents to let their wards get admitted in the course. The computer engineering course at a college which has 240 seats is very popular and cutoffs are very high. When parents came for counseling, if the seats were getting missed by a few marks, we suggested to many to take admission in regional languages course where they could get the same degree but cutoff was slightly less. Now same degree, no one is going there for same degree, they are going there for same placements. इथे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट त्यांनी सांगितली की खूप साऱ्या पॅरेंट्सनी डिमांड केलं की त्यांना नंतर नॉर्मल कोर्समध्ये शिफ्ट करा, बट कॉलेज डिड नॉट गिव्ह देम परमिशन. And finally, they said that teachers speak in Marathi, students answer in Marathi, the books are in English, and the orals and practicals are conducted in Marathi. But for written exam, it is their choice whether to go with English or Marathi. तर डेफिनेटली खूप कन्फ्युजिंग आहे. जसं PCCA कॉलेजचे स्वतःचे प्रोफेसर्स किंवा अकॅडमिक कोऑर्डिनेटर सांगत आहे की असं नव्हतं की खूप रश होता किंवा खूप डिमांड होती. वी कन्व्हिन्स देम ड्युरिंग अ काउन्सिलिंग की तुम्हाला सेम डिग्री भेटणार आहे. ऑब्व्हियसली पॅरेंट्स आणि कॉलेजला माहिती आहे की सगळे प्लेसमेंटसाठी येतात, सो दे ऑप्टेड फॉर इट. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की कधी कधी मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश आहे, कधी कधी मराठी आहे. दे आर फ्री टू राईट इन इदर इंग्लिश और मराठी. ते खूप एम्बिग्युअस स्टेट आहे, कोणाला एक्झॅक्ट काही माहिती नाही आहे. बट नाव इट इज व्हेरी इंटरेस्टिंग फॉर अस टू अंडरस्टँड की लोक काय ॲडमिशन घेतात किंवा लोक काय ॲडमिशन घेत नाही. तर जसं आपण कट ऑफ बघितले की कट ऑफमध्ये ह्यूज डिफरन्स आहे. जो नॉर्मल कट ऑफ आहे तो 98% आहे आणि रिजनल लँग्वेजचा 92% आहे. रँक्समध्ये 6,000 ते 8,000चा डिफरन्स आहे. तर हा डिफरन्स असताना सुद्धा हे मधातले लोक का नाही गेले? ते याच्यामुळे नाही गेले कारण की त्यांना बाहेर बेटर अपॉर्च्युनिटीज आहे. PCCA इज नॉट दी ओनली वन ऑप्शन, देर आर मेनी अदर कॉलेजेस. दुसरं असं आहे की इंग्लिश लँग्वेजचं इम्पॉर्टन्स सगळ्यांना माहिती आहे, कारण की प्लेसमेंटमध्ये सगळं काही इंग्लिशवर होणार आहे. भले तुम्ही इंजिनिअरिंग तुमची मराठीत करा, बट प्लेसमेंटमध्ये इंग्लिश आहे. त्याच्यामुळे ही एक स्ट्रॉंग रिझन आहे. थर्ड रिझन आहे की मे बी त्यांचं स्वतःचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हे इंग्लिश असणार, तर ते असताना ते मराठीत कसे शिकू शकतात? ऑब्व्हियसली दॅट इज नॉट पॉसिबल. आणि फोर्थ आणि सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे की देर इज नो क्लॅरिटी ऑन इट. क्लॅरिटी म्हणजे काहीच माहिती नाही. हा एकच आर्टिकल मी बघितला जिथे थोडी तरी क्लॅरिटी आहे, बट अपार्ट फ्रॉम दिस गव्हर्नमेंटमधनं काही क्लॅरिटी नाही आहे, PCCA काही क्लॅरिटी नाही आणि बाकी कॉलेजमध्ये तर आहेच नाही, कारण की त्यांच्याकडे मराठी ॲज अ लँग्वेज नाही आहे. द सेकंड पॉईंट आहे की लोक काय ॲडमिशन घेतात. तर जसं आपण बघितलं की भारतात 19 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे जिथे ही रिजनल लँग्वेज इंट्रोड्यूस झाली आहे, बट ओनली PCCA कुड मॅनेज टू गेट 100% सीट्स. नाव द ओनली रिझन इज सगळ्यांना माहिती आहे की PCCA प्लेसमेंट चांगलं आहे, त्याच्यामुळे ते गेले. दुसरं कुठलंही लोअर रँक कॉलेज असतं तर डेफिनेटली तिथे सुद्धा 50% पेक्षा जास्त सीट वॅकंट असतात. बट लेट्स टॉक अबाउट दिस एक्झाम्पल जिथे सीट्स फुल झाले आहे. तर लोकांनी ॲडमिशन का घेतली? सगळ्यात पहिले तर सपोज तुम्हाला खूप कमी पर्सेंटाईल आहे, म्हणजे 92 आहे, बट तुम्हाला PCCA कॉम्प्युटर सायन्स भेटत आहे तर इट इज अ गुड डील, कारण की तुम्हाला चांगलं प्लेसमेंट भेटणार. नेक्स्ट पॉईंट आहे की सपोज तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आधीसुद्धा मराठी होतं तर डेफिनेटली तुम्ही हे घेऊ शकता, कारण की तुम्ही त्याच्यात कम्फर्टेबल असणार. आणि फायनल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे की जेव्हा प्लेसमेंट येणार आहे, जसं मी आधीसुद्धा सांगितले की तेव्हा सगळं इंग्लिशमध्ये असणार आहे. तर यू हॅव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही स्वतःची डेव्हलपमेंट करणार विथ रिगार्ड्स टू पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्पोकन इंग्लिश, ॲप्टिट्यूड टेस्ट अँड मेनी अदर्स. तर सपोज ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एन्श्युअर करू शकता तर नक्की तुम्ही कमी पर्सेंटाईलवर एक चांगल्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटरची ब्रांच तुम्हाला लागू शकते, सपोज तुम्ही रिजनल लँग्वेज ऑप्ट केलं तर.
तर आता सपोज तुम्हाला माझं ओपिनियन पाहिजे असेल ह्या सगळ्यावर, तर माझ्यानुसार इंग्लिश इज नॉट अ प्रॉब्लेम इन इंजिनिअरिंग एज्युकेशन. बरेच वेगळे आणि सिव्हिअर प्रॉब्लेम्स आहेत जे गव्हर्नमेंटने डील करायला पाहिजे. सगळ्यात पहिला आहे एम्प्लॉयबिलिटी प्रॉब्लेम. तुम्ही गुगल जरी केलं एम्प्लॉयबिलिटी ऑफ इंडियन इंजिनियर्स, तर तुम्हाला दिसेल की 80% कमी इंजिनियर्स एम्प्लॉयबल आहेत. त्यांना कोडिंग येत नाही, त्यांचे सॉफ्ट स्किल्स चांगल्या नाही आहेत, त्यांना इंडस्ट्री एक्सपोजर नाही आहे, त्यांना इंटर्नशिप भेटत नाही, त्यांना बऱ्याच अपॉर्च्युनिटी भेटत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना जॉब भेटत नाही आणि बेसिकली काय होते की ह्या सगळ्यामुळे इंजिनिअरिंग ॲडमिशनसुद्धा हॅम्पर होतात. तर सपोज गव्हर्नमेंटची इच्छा असेल की इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन वाढायला पाहिजे, तर त्यांनी एन्श्युअर करायला पाहिजे की एम्प्लॉयबिलिटी वाढायला पाहिजे आणि जास्तीत जास्त मुलांना जॉब्स मिळायला पाहिजे. नाव इट इज अप टू यू टू डिसाइड टू टेक ॲडमिशन इन अ इंजिनिअरिंग कॉलेज विच ऑफर्स इंजिनिअरिंग इन अ रिजनल लँग्वेज ऑर नॉट. दॅट्स इट फ्रॉम माय साईड. थँक्यू. तुम्हाला सपोज हा कंटेंट आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा अँड सी यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच.